वातावरण आल्हाददायक स्वरूपाचं नैसर्गिक जरी असलं तरी राजकीय वातावरण हे कुठेतरी रडीचा डाव सत्ताधारी खेळत असल्याचं सकाळपासून निदर्शनास येत आहे. मतदान बोगस करून घेणे, गाड्या भरभरून ग्रामीण भागातील मतदान शहरात आणणे, हे मोठ्या प्रमाणावर अशा घटना या दुर्दैवाने घडून असताना आढळून येत आहे. फ्री अँड फेअर इलेक्शन झालं पाहिजे आणि या सर्वांमध्ये रडीचा डाव हे भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष हे लढत आहेत आणि यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाने तर गुंडागर्दी लावलेली आहे. थेट आमदाराच्या घरातील लोक पोलिसांना लोटपाट करण्याच्या अत्यंत संतापजनक घटना देखील घडलेल्या आहेत. त्यामुळे अशा लोटपाट करणाऱ्यांवर, बोगस मतदान करणाऱ्यावर प्रशासन नेमके कोणते गुन्हे दाखल करणार याकडे लक्ष हे लागून आहे. त्यांनी सदर रक्षणार्थ आणि खलनिग्रहार्थ या स्वरूपामध्ये पोलिसांनी काम करावं आणि प्रशासनाने देखील कुठल्याही परिस्थितीत बोगस मतदान होऊ नये ही त्यांच्याकडून असणारी आमची अपेक्षा आहे. प्रशासन जेव्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बोगस मतदार पकडले त्यावेळेस स्थानिक आमदारांच्या परिवारातील लोक येऊन त्या ठिकाणी पोलिसांशी हुज्जत घालतात आणि इथले ठाणेदार जे आहेत ते म्हणतात मी नॉमिनल कारवाई करतो. म्हणजे लोकशाहीची थट्टा यांनी लावलेली आहे. तो गुंडागर्दीचा जो आरोप होत होता, तो भ्रष्टाचाराचा आरोप होता, आज त्यांनी त्यांच्या वर्तणुकीतून आम्ही भ्रष्ट आहोत आणि आम्ही गुंडागर्दीला प्राधान्य देणार आहोत हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. इथं पर बुलढाण्याच्या सर्व नागरिकांनी त्यांना बाजूला सारण्याचा निर्णय घेतलेला आहे. दत्ता काकस त्यांच्या पत्नी लक्ष्मी काकस यांना विजय करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण पायाखालची वाळू सरकून पडलेली आहे आणि नागरिकांना मतदान न मागता बोगस मतदान करण्याकडे हा या परिवाराचा कल सकाळपासून दिसून येत आहे. तक्रार केलेली आहे, तक्रार करतही राहू आणि हाताच्या कंगणाला आरसा कशाला. जर काही थोडी तरी लाच प्रशासनाजवळ जर असेल तर त्यांनी कारवाई करावी. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुन्हे घडत आहे, आमच्या तक्रारीचं कर्तव्य आम्ही पार पाडत आहोत, पण कारवाई करण्याकरता सरकार तत्पर आहे का हा एक आव्हानात्मक प्रश्न मी या ठिकाणी प्रशासनाला आणि निवडणूक आयोगाला विचारतो.